कापून ठेवणे ते एकाला गोळ्याला घालून नाही तर 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 व्यवस्थित व्यवस्थित इकडे जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची पोलिसांसमोर धमकी। सातारा पोवी नाका येथे भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंडांच्या जागेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उभारल्याने संतापलेल्या भाईने थेट पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। पोवे नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीने 2 लाईन आरक्षित करण्यात आले असून यावर काही गुंडांनी अतिक्रमण केल्याची माहिती शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे दिली होती। त्यानुसार राजू शेळके यांनी पालिकेकडे तक्रार दिल्यानंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच पोलीस यांच्या वतीने या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या राजू शेळके यांनाच संबंधित गुंडाकडून जीवे मारण्याची व कापून टाकण्याची धमकी देण्यात आली। हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू असताना देखील पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली। या घटनेचा निषेध सर्व स्तरातून करण्यात येत असून संबंधित गुंडांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात येणार आहे। तू कोणाशी कापून ठेवणे ते एकाला गोळ्याला घालून नाही तर व्यवस्थित व्यवस्थित इकडे जाऊन ऐका नाही काढ की माहितीचा चौकशी सिटीला जाऊन चौकशी कर मला बोला काम करायचं पुढची झालीत तरी कमी बसून घ्या दादा तुमचे शेतकरी हे बापट साहेबांनी बी सांगितलं तुम्हाला आता मी फक्त रिकामी करून देणार आहे। परत आमची जबाबदारी नाही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना सांगतोय बघा ती शेतकऱ्याची लाईन ज्या दिवशी शेतकरी नाही आला तिथे व्यापाऱ्याला दिवसभर आम्हाला इथे उभं करून ठेवा। रोज कसं चला उचला रे आदेश तुम्ही एक कोणतरी या पेपर म्हणजे आपले सगळी बातमी एक सेट देतो। आज फक्त तुमचे शेतकऱ्यांच्या जागा रिकाम्या करून दिल्या उद्यापासून आम्ही येऊन परत तुम्हाला म्हणणार नाही। व्यापारी जे आहेत तुम्हाला परवा काल पण साहेबांनी की तुमचे शेतकरी लोक व्यापाऱ्यांना बसवतात हा जो त्रास सगळा शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कामच पडतं शेतकरी तास असतात बोर्ड बी लावतो प्रत्येकाला ओळख सकाळी शेतकरी बाहेर बसून नाही ते बी नाही अपघाताला ऐका नाही काढ की माहितीचा चौकशी सिटीला जाऊन चौकशी कर मला बोला काम करायचं भाजी काला निवडी मस्ती नाही एवढी शेतकरी
पोलिसांच्या देखत असं बोलत शेतकरी काय करेल आम्ही आता कमिटी करतोय त्याच्यावर आमची आम्ही इतकी सांभाळायची सांगितले ताबा घ्या तुमचे माणसं बसवून घ्या आणि एक पत्र द्या की आज रोजी पोलीस प्रशासन नफा प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या समोर आमच्या शेतकऱ्यांच्या लाईने आम्हाला मोकळ्या करून दिल्या त्याची एक प्रत एसपी ऑफिसला द्या आणि एक प्रत मुख्याधिकारी सादर